जय हिंद. नमस्ते प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत जे काही राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार हिवाळी शिबिर घेतले जाते, तर या हिवाळी शिबिराबाबत आपण महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत. म्हणजे शैक्षणिक वर्ष 2023-24मध्ये कशा पद्धतीने हिवाळी शिबिर घेतले जातील किंवा घेण्यात यावे, त्या संदर्भातल्या प्रस्ताव कधीपर्यंत भरायचे आहे, विद्यार्थी कशा पद्धतीने ॲड करायचे आहे, त्याचबरोबर प्राध्यापक मित्रांनो, शिबिराची पूर्वतयारी कशी करावी, शिबिर चालू असताना काय करावं, शिबिर झाल्यानंतर काय करावं, या सर्व बाबत माहिती मी आत्ता आपणाला देणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कदाचित 20 ते 25 मिनटापर्यंतचा हा व्हिडिओ असेल. व्हिडिओमध्ये थोडीशी डीप माहिती दिलेली आहे. जे NSSचे न्यू प्रोग्राम ऑफिसर आहे, जे पहिल्यांदाच ज्यांच्याकडे हा चार्ज आहे किंवा ज्यांना एक्सपिरियन्स नाही आहे, तर थोडक्यात अशा प्राध्यापकांसाठी ही जी काही माहिती असणार आहे, ही उपयुक्त अशी माहिती असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ बघितल्यानंतर याच्यातल्या माहितीमुळे तुम्हाला कोणत्याही पद्धतीच्या शंका निर्माण होणार नाही. काही जर का शंका निर्माण झाल्या तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करू शकता, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारे जर का काही टेक्निकल प्रॉब्लेम आले तर आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहोत. तर प्राध्यापक मित्रांनो, सर्वात प्रथम आपण NSS कार्यक्रम अधिकारी आहात आणि NSS कार्यक्रम अधिकारी जो काही महत्त्वाचा रोल प्ले करतो तो म्हणजे की रेग्युलर युनिटबरोबरच NSSचे स्पेशल हिवाळी शिबिर देखील व्यवस्थित पद्धतीने राबवण्याचं काम करतो. तर आपल्याला शैक्षणिक वर्ष 23-24मध्ये विद्यापीठांतर्गत दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी एक परिपत्रक जाहीर करून देण्यात आलेला आहे आणि या परिपत्रकामध्ये तुम्हाला यावर्षीचा जो काही हिवाळी शिबिराचा विषय आहे तो दिलेला आहे, युवकांचा ध्यास ग्राम आणि शहर विकास. याच्या अंतर्गत लोकसंख्या नियंत्रण जनजागृती या विषयावर आधारित आपल्याला 7 दिवसाचं विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर घ्यायचं आहे. तर प्राध्यापक मित्रांनो, हिवाळी शिबिर घेत असताना दरवर्षी वेगवेगळी थीम दिलेली जाते. या वर्षीची जी काही थीम आहे तर ती तुम्हाला मी सांगितली आहे की युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास, आणि त्याच्यामध्ये आपल्याला लोकसंख्या नियंत्रण जनजागृती यावर आधारित आपल्याला विविध उपक्रमाचं आयोजन करायचं आहे. तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांनी विशेष हिवाळी शिबिराचं आयोजन करताना छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित व्याख्यानाचं अनिवार्यपणे आयोजन करण्यात यावं. हे पण वाक्य जरा महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला महाराजांचा जो काही पोवाडे असतील, त्यांचे जे काही काय म्हणता येईल की त्याला आपले विविध कार्य आहे, त्यांचा आढावा आपल्याला या शिबिरातून घेता येईल. तसंच आपण पथनाट्य असतील, काही आपण वेगवेगळे पोवाडे म्हणूया, कविता म्हणूया, यांच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करू शकतो, जनजागृती करू शकतो. तसेच आपल्याला लोकसंख्या नियंत्रण, पर्यावरणपूरक उपक्रम इत्यादी व्याख्यानांचं आणि उपक्रमाचं आयोजन देखील करायचं आहे. त्यासाठी आपल्याला T-शर्टवर, बॅनरवर, कार्यक्रमाच्या पत्रिकेवर या थीमचा आपल्याला उल्लेख करायचा आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की जसं आपल्याला विद्यापीठाच्या परीक्षा चालू असतात, तर परीक्षा चालू असताना जसं स्क्वॉड येतो त्याच पद्धतीने तुमचे हिवाळी शिबिर चालू असताना जिल्हा समन्वयक, विभाग समन्वयक, तसेच विद्यापीठातील जे काही वरिष्ठ अधिकारी असतील, म्हणजे संचालक असतील किंवा क्षेत्रीय संचालक असतील, तर हे सर्वजण कधी त्यांच्या रुटीन त्यांचा जर का असेल त्या रूटवर तर किंवा प्रवास असेल त्या रूटवर, तर ते निश्चित आपल्यापर्यंत येतील आणि हिवाळी शिबिरास भेट देऊन तिथला कार्याचा आढावा ते घेणार आहेत. त्यामुळं सदर जे काही शिबिर आहे ते योग्य त्या पद्धतीने सकारात्मक आणि परिणामकारक घेण्याच्या सूचना विद्यापीठाने आपल्याला केलेल्या आहे. त्या अनुषंगाने आपल्याला महाविद्यालयाने एक दत्तक गाव घ्यायचं आहे आणि दत्तक गावाच्या विकासाबाबत आढावा घेऊन विद्यापीठाने जे काही ठरवून दिलेले उपक्रम आहे ते उपक्रम आपल्याला राबवायचे आहे. आणि महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना एककांनी या वर्षीच्या विषयनिहाय विद्यार्थी सहभाग विशेष शिबिराचे आयोजन अत्यंत काळजीपूर्वक, नेटनेटकेपणे आणि परिणामकारकपणे करणं अधिक महत्त्वाचं मानलेलं आहे. त्या अनुषंगाने आपण हे शिबिर कधीपर्यंत घेऊ शकतो आणि ह्या 7 दिवसाचं शिबिराचं जी काही प्रस्ताव आहे तो कधीपर्यंत आपल्याला पाठवायचा आहे, तर आणि या संदर्भातली एक नियोजनपर बैठक जी काही होणार आहे ती कधी आणि कुठे होणार आहे ते देखील यामध्ये जाणून घेणार आहोत. आणि शिबिर कशा पद्धतीने आपल्याला घेता येईल तर मी पूर्वतयारी माझ्या अनुभवानुसार मी तुमच्यापर्यंत सांगणार आहे. सगळ्यात प्रथम महाविद्यालयांना एक विनंती आहे की तुम्ही जे काही शिबिर आहे तर ते 31 जानेवारी 2024 या डेटच्या अगोदर तुम्ही काय करू शकता, राबवू
शकता. म्हणजे जर का एक्झाम्पल आहे की तुम्ही शेवटची तारीख प्रपोजल भरताना 30 जानेवारी 2024 जरी घेतली तरी तुमचं शिबिर हे 5 फेब्रुवारी 24 पर्यंत संपू शकतं. पण शक्यतो जरी जानेवारी च्या एंडपर्यंत शिबिर संपल या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तारीख नोंदवू शकता. त्यांनी सांगितलेलं आहे की 7 दिवसाचं हिवाळी शिबिर हे 31 जानेवारी 2024 पर्यंत आयोजित करणं आवश्यक आहे. आणि म्हणजे तुम्ही 1 फेब्रुवारी 2 फेब्रुवारी अशी शिबिराची तारीख सुरुवात करू शकत नाही, पण 31 जानेवारी किंवा त्याच्या आतली तारीख तुम्ही शिबिराला सुरुवात करू शकता. आणि हे जे काही आपल्याला ऑनलाईन प्रस्ताव जे काही भरायचे आहे तर ते आपल्याला 20 डिसेंबर 2023 पर्यंत पोर्टलला भरायचे आहे. 20 डिसेंबर नंतर ती लिंक काय केली जाणार आहे, बंद केली जाणार आहे. ओके, आता यामध्ये महत्त्वाचं असं आहे की ही जी काही लिंक आहे आता ही रेग्युलर युनिटसाठी सुद्धा आहे आणि सेल्फ फायनान्स युनिटसाठी सुद्धा असणार आहे. म्हणजे आता याच्यात काही महाविद्यालयांचा मला परत प्रश्न येतो की सर आमचं रेग्युलर युनिट आहे, मग आम्ही ऑनलाईन माहिती भरली आहे, सेल्फ फायनान्सचं पण आमचं युनिट आहे, एखादं दुसरं महाविद्यालय म्हणतं मग आम्ही ऑनलाईन पद्धतीने सादर करायचं का? तर हो, सेल्फ फायनान्स ॲज वेल ॲज रेग्युलर अशा दोन्ही युनिटला काय करायचं आहे, हे ऑनलाईन प्रस्ताव भरायचे आहेत. आता या पार्श्वभूमीवर त्यांनी विशेष शिबिराचं नियोजन करण्याकरता जिल्हानिहाय वेगवेगळ्या बैठकींचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळं ज्या ज्या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी नियुक्त केलेले आहे त्यांनी गावाची माहिती संकलित करून त्या मीटिंगला उपस्थित राहायचं आहे. आता ती माहिती कशा पद्धतीने संकलित करायचं तेही मी तुम्हाला सांगतो, पण तत्पूर्वी आपण जाणून घेऊ की कोणत्या दिवशी कुठे मीटिंग होणार आहे. नंबर 1 की 18 डिसेंबर 2023 म्हणजे सोमवारी जी काही मीटिंग होणार आहे ती पर्यावरणशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणार आहे. पुणे जिल्हा आणि त्याच्यामध्ये शहर पण आहे आणि ग्रामीण आहे. याच्यातले सर्व महाविद्यालयातील कार्यक्रम अधिकाऱ्यांनी 18 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत पर्यावरणशास्त्र विभाग SPPUमध्ये त्यांनी यायचं आहे. तर 19 डिसेंबरला सकाळी 11 वाजता नाशिक जिल्ह्याची जी मीटिंग होणार आहे ती CMCS कॉलेज जे काही महाविद्यालय आहे नाशिकमधलं तर तिथे होणार आहे. तिथे डॉक्टर उदय चौधरी हे आपले एरिया कोऑर्डिनेटर आहे, त्यांच्या अंडर ही मीटिंग कंडक्ट केली जाणार आहे त्यांच्या महाविद्यालयात. त्याच्यानंतर 20 डिसेंबरला जी मीटिंग केली जाईल ती नगर जिल्ह्यासाठी केली जाणार आहे. तर अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक जे काही लाल टाकीला न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज आहे त्या ठिकाणी मीटिंग होईल. तिथं डॉक्टर नेमसे गणेश आहे त्यांच्यामार्फत किंवा ते तिथले समन्वयक आहे त्यांच्यामार्फत ही मीटिंग घेतली जाणार आहे. तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सदर नियोजन बैठकीमध्ये उपस्थित राहणाऱ्या आणि ज्यांनी वर उल्लेख केलेल्या कालावधीमध्ये ऑनलाईन प्रस्ताव सादर करणाऱ्या महाविद्यालयांनाच विशेष शिबिराचा प्रथम हप्ता देण्यात येणार आहे. आणि महाविद्यालयामार्फत विशेष शिबिर प्रस्ताव प्राप्त होणे गरजेचे असून त्याशिवाय महाविद्यालयांनी विशेष शिबिराचे आयोजन करू नये. तसेच महाविद्यालयांनी शिबिराचा प्रथम हप्ता देण्यात येणार नाही याची नोंद घेण्यात यावी. म्हणजे हे एक वाक्य इतकं महत्त्वाचं आहे. मागच्या वर्षी असे काही प्रॉब्लेम झाले की शिबिराचे ऑनलाईन प्रस्तावही भरले नाही, तोपर्यंत काही महाविद्यालयांनी कॅम्पही घेतला आणि पूर्णपणे तो कॅम्पही झाला, पण कॅम्प म्हणावा तसा काही कॅम्प झालेला नव्हता. तर कोणीही विदाऊट परमिशनशिवाय कॅम्प घेऊ नये. आणि दुसरं महत्त्वाचं की जोपर्यंत तुम्ही प्रस्ताव भरत नाही तोपर्यंत कॅम्प घ्यायचा नाही आणि प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतरच ते काय केले पाहिजे, कॅम्प हे घेतले पाहिजे. ओके, दत्तक गावाची निवड करताना आपण टप्प्याटप्प्याने एकत्रित तिथे निवासाची व्यवस्था राहील अशा पद्धतीने पदाधिकाऱ्यांशी बोलून आपण शहानिशा करून गावाची काय करायची, निवड करायची आहे. केवळ खाण्यापिण्याची सोय हा एकमेव गावाच्या निवडीचा निकष हा आपण ठेवू नये. पुन्हा म्हणजे अजिबात असू नये असं अधोरेखित करण्यात आलं आहे. त्याशिवाय पुढील 3 ते 5 वर्षामध्ये त्या गावामध्ये विविधांगी विकासाची आणि संरचनात्मक कामं होतील या अनुषंगाने आपण काय केलं पाहिजे, महाविद्यालयांनी ते गाव निवडलं पाहिजे आणि तिथं काम व्हावं आणि नैसर्गिक गरजा ज्या गावामध्ये निदर्शनास येतील त्याच गावाची संयोजक महाविद्यालयांनी निवड करायची अशा सूचना यामध्ये दिलेल्या आहे. आता मी तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना यामध्ये टाकतो. जसं की नंबर 1 की तुम्हाला आत्ता जी काही दिलेल्या मुदतीत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या गावामध्ये दिलेल्या मुदतीत अगोदर तुम्हाला काय करायचं, ॲप्लिकेशन करायचं आहे किंवा तुम्हाला प्रस्ताव भरायचा आहे. तत्पूर्वी तुम्ही काय केलं पाहिजे, सगळ्यात अगोदर गावाची निवड केली पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, दत्तक गाव आहे तर दत्तक गावाची निवड तुम्ही केली पाहिजे. तिथे गेल्यानंतर तिथल्या सरपंच किंवा जे काही पदाधिकारी आहे त्यांच्याशी तुम्ही बोललं पाहिजे, त्यांच्याशी भेटगाठ घेतली पाहिजे. त्यांना आपल्या हिवाळी शिबिर कधीपासून कधीपर्यंत घेतो त्याची पूर्वकल्पना दिली पाहिजे. तिथे मुलांची निवासाची व्यवस्था आहे का नाही, खाण्यापिण्याची तुम्हाला नीट व्यवस्था करता येते की नाही, हा सगळा आचारविचार करून तिथं कोणकोणती कामं तुम्हाला 7 दिवसामध्ये करता येणार आहे त्याचा विचार करून त्यांची परमिशन घ्या आणि त्यांना काय करा, एक लेटर द्या.
ओके. महाविद्यालयाला लेटर देताना तुम्ही कसं महाविद्यालयाचं एक सरपंचांना लेटर देताना कसं देऊ शकता? माननीय सरपंच. ओके. त्याच्यानंतर सपोज तुम्ही XYZ गावाचं ग्रामपंचायत. ओके. सपोज आपण गृहीत धरूया की कोटमगाव देवीचे ग्रामपंचायत. त्याच्यानंतर मुक्काम पोस्ट कोटमगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक. ओके. हे काय झालं त्यांचा पहिला महिना. ओके. त्याच्यानंतर विषय लिहू शकता की तुम्ही विशेष हिवाळी शिबिर घेण्याबाबत परवानगी मिळण्याबाबत महाविद्यालयाचे विशेष समसंस्कार हिवाळी शिबिर घेण्याबाबत परवानगी मिळण्याबाबत अशा पद्धतीचा विषय टाकू शकतात आणि मध्ये डिस्क्रिप्शन देऊ शकता. वरील विषयास अनुसरून आम्ही आमच्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आपल्या गावामध्ये 7 दिवसाचं विशेष हिवाळी शिबिर घेण्याचे आम्ही ठरवलेले आहे. कृपया आपण आम्हाला परवानगी द्यावी. 7 दिवसामध्ये आम्ही विविध कामं करू, जसं ग्राम स्वच्छता अभियान असेल, कचरामुक्त किंवा कचरामुक्त परिसर असेल, कचरा निर्मूलन म्हणूया, घनकचरा संकलन म्हणूया, आरोग्यविषयक जनजागृती म्हणूया, युवकांचा ध्यास शहरी आणि ग्रामविकास या अंतर्गत लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती म्हणूया, पर्यावरणपूरक उपक्रम म्हणा, नदी नाले स्वच्छता उपक्रम, रस्ते बांधणी, डॅम बांधणी, असे काही तुमचे उपक्रम असतील तर हे 7 दिवसामध्ये घेतले जातील. किंवा रक्तदानाचं आयोजन केलं जाईल, रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जाईल, गावातील लोकांची आरोग्य तपासणी केली जाईल. अशा विविध उपक्रमाचे आयोजन आम्ही 7 दिवसामध्ये घेणार आहोत. अशा पद्धतीने आम्हाला हे उपक्रम घेण्याबाबत आपल्या ग्रामपंचायततर्फे योग्य ते सहकार्य करावे आणि शिबिर घेण्याबाबत आम्हाला परवानगी देण्यात यावी असं तुम्ही लेटर घेऊन त्या ग्रामपंचायतकडे जा. त्यांनी परमिशन दिल्यानंतर तुम्ही काय करा की प्रपोजल भरा. ओके. प्रपोजल ऑनलाईन आपल्या NSSच्या पोर्टलला भरायचं. ते कसं भरायचं ते मी तुम्हाला एक प्रॅक्टिकली दाखवण्याचा प्रयत्न करेल. ओके. हे झालं पहिलं काम. म्हणजे सगळ्यात अगोदर काय करायचं, गावाची निवड करायची आणि त्यांच्याकडून काय करायचं, परवानगी घ्यायची. ओके. परवानगी आपण काय घेतली, ओके. आपण शिबिरासाठी परवानगी घेतली. हे पहिलं काम. दुसरं काय करायचं आहे, प्रस्ताव भरायचा आहे. ओके. प्रस्ताव भरायचा आहे. आता ऑलरेडी तुम्ही काय करायचं आहे, गावाच्या निवडीचं जे काही पत्र तुम्ही ग्रामपंचायतला दिलेलं आहे त्याच पत्राची एक झेरॉक्स आणि प्रस्ताव भरले, ह्या 2 डॉक्युमेंटची झेरॉक्स घेऊन तुम्ही कुठे यायचं की आपल्या जिल्हानिहाय बैठकीसाठी यायचं आहे. तिथे जर का त्यांनी मागितलं तर त्या ठिकाणी तुम्ही एक कॉपी त्यांच्याकडे दिली गेली पाहिजे. हे तिसरं काम. चौथं आहे की आता तुमचं गाव झालं, त्याच्यानंतर तुम्ही प्रस्तावसुद्धा भरलेला आहे. आता तिसरं पुढचं महत्त्वाचं काम काय करायचं आहे की याच्यासाठी तुम्ही विद्यार्थी संख्या काय करायची आहे, निवडायची आहे. विद्यार्थी संख्या किंवा विद्यार्थी आपल्याला निवडायचे आहे. हे निवडत असताना बघा, तुमचं जर का रेग्युलरचं 100चं युनिट असेल तर तुम्हाला शिबिराला किती विद्यार्थी घेऊन जायचे आहे, 50 विद्यार्थी घेऊन जायचे आहे. या 50मध्ये सुद्धा तुम्हाला कम्प्लिटली 50 विद्यार्थी घ्यायचे आहे. त्याच्यापेक्षा जास्त नेले तर काही अडचण नाही, त्याचा खर्च तुम्हाला स्वतः करावा लागणार. पण किमान 50 विद्यार्थी हे 7 दिवस नियमित उपक्रमासाठी म्हणजे शिबिरासाठी हे उपस्थितच असले पाहिजे. ओके. त्याच्यानंतर तुम्ही एक महत्त्वाचं मला सांगायचं राहिलं की प्रस्ताव भरण्यापूर्वी तुम्ही जी काही डेट तुम्ही मेन्शन करणार आहे तर ही डेट काळजीपूर्वक तुम्ही मेन्शन करा. त्यामध्ये पुन्हा बदल होणार नाही याची काळजी घ्या. आता महत्त्वाचं आहे की विद्यापीठाच्या परीक्षा चालू आहे, त्याच्यामुळे नेमकी कोणती डेट घ्यावी. तर माझ्या मते की मॅक्झिमम 10 किंवा 12 जानेवारी किंवा 15 जानेवारीपर्यंत सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा या संपत आहे. एक्सेप्ट की तुमचे BA LLB वगैरे ते जर का सोडले आपण, ते इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर किंवा आपले BA BCom BSc वगैरे हे जे काही बाकीचे तत्सम कोर्सेस आहे यांच्या परीक्षा ह्या शक्यतो तरी 1 जानेवारीपर्यंत चालतील. काही सायन्सच्या जे काही परीक्षा आहे ते 10 किंवा 15 जानेवारीपर्यंत चालतील. म्हणून धरून चला की 15 ते 20 जानेवारीपासून तुमचा कॅम्प हा झाला पाहिजे. काही महाविद्यालय फक्त फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणार असेल तर मी म्हणेल की ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही नेलं तरी चालेल, किंवा तुम्ही त्याबद्दल आपण परवानगी कधी भेटते त्यानुसार तुम्ही काय करू शकता, प्रपोजल भरा आणि ती डेट मेन्शन करा. विद्यापीठ त्या पद्धतीने तुम्हाला डेट सांगेल किंवा तुम्हाला परमिशन देईल. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. ठीक आहे. सो आता विद्यार्थी तुम्ही निवडले, त्याच्यानंतर काय करायचं आहे की तुम्हाला तुम्ही डेटही निवडली, विद्यार्थी निवडले. आता कार्यक्रम पत्रिका तुम्हाला तयार करायची आहे. कार्यक्रम पत्रिकेमध्ये तुम्हाला 7 दिवस तुम्ही कोणकोणतं नियोजन करणार आहे त्याचा आढावा तुमच्याकडे असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये प्रत्येक दिवशी कोणकोणते इव्हेंट घेणार आहे त्याची माहिती तुम्ही दिली पाहिजे. व्याख्यानं कोण झाले पाहिजे, 7 दिवसात कोणकोणत्या विविध उपक्रमाचे नावं किंवा उपक्रम राबवणार आहे त्याची माहिती या पत्रिकेमध्ये असली पाहिजे. शिबिर कधीपासून कधीपर्यंत आहे त्याची माहिती त्या शिबिरात पाहिजे.
तसेच तुमच्या महाविद्यालयातील काही पदाधिकारी असतील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयाचे किंवा संस्थेचे काही डायरेक्टर, संचालक किंवा सचिव, सेक्रेटरी असे कोणी असतील तर त्यांचे देखील नावं तुम्ही त्या पत्रिकेत मेन्शन करू शकता. तसेच तुम्हाला विद्यापीठाचा एक फॉर्मॅट असतो, त्या फॉर्मॅटनुसार कुलगुरू, प्रकुलगुरू, त्याच्यानंतर आपले ऑडिटर किंवा फायनान्स ऑफिसर, त्याच्यानंतर क्षेत्रीय संचालक, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर, एरिया कोऑर्डिनेटर या सगळ्या जणांच्या नावांचा उल्लेख आपल्या पत्रिकेमध्ये केला पाहिजे. पत्रिका व्यवस्थित तयार करा. पत्रिकेचा एखादा सॅम्पल आपल्या ग्रुपमध्ये हा शेअर केला जाईल किंवा त्याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ पण तयार केला जाईल. ओके, ही झाली पत्रिकेबाबतची माहिती. दुसरं आहे, पत्रिका वगैरे तयार झाली, विद्यार्थी तयार झाले, म्हणजे शिबिराची पूर्वतयारी तुम्ही आता केलेली आहे. आता मुळामध्ये तुमचं 7 दिवसाचं जे काही शिबिर असणार आहे, सपोज तुमचं शिबिर 1 जानेवारीला आहे आणि 7 जानेवारीला ते संपणार आहे, तर तुम्ही शक्यतो तरी काय केलं पाहिजे, 31 डिसेंबरलाच त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, 1 दिवस अगोदर तुम्ही पोचलं पाहिजे आणि 1 जानेवारीला सकाळी 9 किंवा मॅक्झिमम 10 वाजेपर्यंत तुम्ही तुमचं उद्घाटन केलं पाहिजे. ओके, शिबिराचं उद्घाटन त्या वेळेस दुपारी 3 आणि 4 वाजता करून काही उपयोग नाही, तर त्या दिवशी सकाळी 9 वाजताच काय केलं पाहिजे, 9 किंवा 10 वाजता उद्घाटन तुम्ही केलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही त्या दिवसाचे तुमचे जेवण झाले पाहिजे, म्हणजे शक्यतो उद्घाटन झालं का लगेच जेवण करा, जेवण झाल्यानंतर दुपारचं व्याख्यान करा, त्याच्यानंतर तुम्ही शिवार फेरी करू शकता, रात्रीचं जेवण करा, सांस्कृतिक कार्यक्रम घ्या आणि त्या दिवसाची पूर्णपणे रूपरेषा होती. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 7व्या दिवसापर्यंत तुम्ही या पद्धतीने सकाळी मग योगासनं, प्राणायाम या पद्धतीचं व्यायाम होईल, नाश्ता होईल, 8 ते 12 वाजेपर्यंत तुमचं श्रमदान होईल, 12 ते 3 वाजेच्या दरम्यान तुम्ही काय करू शकता, आंघोळ करू शकता, विद्यार्थ्यांनी, स्वयंसेवकांनी आंघोळ केली पाहिजे, त्याच्यानंतर जेवण, नंतर थोडीफार विश्रांती, 3 ते 5 तुम्ही व्याख्यान केले पाहिजे, 5 ते 7 वाजेपर्यंत परत शिवार फेरी किंवा काही व्यवस्थित मैदानी खेळ असतील अशा खेळांचं आयोजन करा, 7 ते 9 वाजेपर्यंत तुमचं जेवण झालं पाहिजे, थोडीशी विश्रांती झाली पाहिजे, 9 ते 10 वाजेपर्यंत तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घ्या आणि थोडीशी दिवसभरातील कामाची चर्चा करा आणि आज दिवसभरात काय घडलं आणि उद्या काय होणार आहे याची चर्चा करून तुम्ही शुभरात्री करू शकता. सो या पद्धतीने तुम्ही 7 दिवसाचं नियोजन करा. शेवटच्या दिवशी दुपारी तुम्ही हवं तर जेवण झाल्यानंतर तुम्ही निरोप समारंभ ठेवा किंवा बहुतेक महाविद्यालय हे 11 ते 12 वाजता निरोप समारंभ ठेवतात आणि मग दुपारी 1 किंवा 2 वाजेपर्यंत जेवण करून दुपारून 3 किंवा 4 नंतर ते आपापल्या कॉलेजकडे किंवा आपापल्या मार्गाला मार्गस्थ होतात. या पद्धतीने तुम्ही 7 दिवसाचं शिबिर करत असतात. सो सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्या विद्यार्थ्यांची तुम्ही निवड करतात ते विद्यार्थी 7 दिवस हे निवासी राहिले पाहिजे. बहुतेक महाविद्यालय मुलींना निवासी ठेवत नाही, ते सिक्युरिटीचा प्रश्न असतो, त्यांना तुम्ही अपडाऊन ठेवा, पण सकाळी विद्यार्थिनी 8 वाजता आल्या पाहिजे आणि संध्याकाळी 6 वाजता तरी गेल्या तरी मुलींचं काही अडचण नाही. तसे तुम्ही डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर, एरिया कोऑर्डिनेटर आणि विद्यापीठाशी तुम्ही समन्वय साधून त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण जवळजवळ 3 ते 5% महाविद्यालय असे असतात की जे मुलं आणि मुलींना निवासी ठेवतात. ओके, ते काही त्यांचा मग सकाळी 5 किंवा 6 वाजल्यापासून तर संध्याकाळी 10 किंवा 11 वाजेपर्यंत त्यांचं शेड्यूल हे चालत असतं. ओके, ही एक महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगितली. आता शिबिर चालू असताना नेमकी काय केलं पाहिजे आणि विद्यार्थ्याची निवड असताना काय केलं पाहिजे, तर कार्यक्रम अधिकाऱ्यांनी जे विद्यार्थी दिलेले आहेत तर ते 7ही दिवस निवासी राहिले पाहिजे या अनुषंगाने आपण प्रयत्न केले पाहिजे. ते विद्यार्थी सदृढ असले पाहिजे, म्हणजे आजारी विद्यार्थ्यांना शक्यतो घेऊन जाऊ नये. ओके, शक्यतो तरी असे विद्यार्थी टाळण्याचा प्रयत्न करा. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना बळजबरीने घेऊ नका. ज्यांची आवड आहे अशाच विद्यार्थ्यांना तुम्ही शिबिरामध्ये सहभागी करून घ्या, नाहीतर ते विद्यार्थी काय करतात मग धिंगाणा मस्ती करतात आणि गावकऱ्यांना त्याचा त्रास होतो. सो असं काही वर्तन असणारे विद्यार्थी तुम्ही शिबिरात सहभागी करू नका. त्याच्यानंतर शिबिरात बघा की सर्व विद्यार्थ्यांची ब्रेकफास्टची व्यवस्था, त्याच्यानंतर दुपारचं जेवण, संध्याकाळचं रात्रीचं जेवण हे व्यवस्थित झालं पाहिजे. शिवाय चहा पाणी हे त्यांना वेळेवर भेटलं पाहिजे आणि त्यांच्याकडून व्यवस्थित श्रमदान पण करून घ्या. गावाचं नुकसान होणार नाही या अनुषंगाने कार्यक्रम अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. ओके, त्यानंतर आणखीन महत्त्वाच्या काही सूचनांमध्ये असं आहे की ज्यावेळेस तुम्ही विविध कार्यक्रम राबवतात तर कार्यक्रम राबवत असताना गावकऱ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग कसा होईल या गोष्टी तुम्ही प्रत्यक्षात पद्धतीने बघा. कार्यक्रम अधिकाऱ्यांनी 7 दिवसाच्या शिबिरामध्ये जो काही खर्च होईल तो खर्च एका डायरीवर काय करत चला, मांडत चला. ओके, आणि खर्च मांडल्यानंतर त्याचे बिलं पण घेत चला. ओके, लॉजिंग बोर्डिंगचा एक्सपेन्सेस असेल, नंतर रिफ्रेशमेंटचा असेल किंवा तुम्ही TADA देतात,
रेम्युनरेशन देतात तुम्ही गेस्टला, तर त्याचे देखील बिलं काय करा व्यवस्थित पद्धतीने मांडा. तसेच तुम्ही काही भाजीपाला आणला, किराणा आणला, गॅस टाकी, पाणी आणलं असेल, टँकरने पाणी आणलं असेल किंवा ट्रान्सपोर्टेशन झालं असेल, तर असा जो काही सगळा खर्च आहे तो खर्च तुमच्या डायरीमध्ये मांडत चला, जेणेकरून तुम्हाला ऑडिटला त्याचा फायदा होईल. तसेच शिबिरामध्ये कार्यक्रम अधिकाऱ्यांनी सोबत कोणते डॉक्युमेंट नेले पाहिजे ते तुम्हाला सांगतो. सो सर्व जे काही शिबिराचा हिशोब आहे तो व्यवस्थित पद्धतीने आपण ठेवला पाहिजे. हा एक महत्त्वाचा भाग झाला. दुसरं महत्त्वाचं आहे की शिबिरामध्ये आणखीन काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत ठेवावे लागतात. तर ते महत्त्वाच्या डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला काही डॉक्युमेंटची मी नावं या ठिकाणी सांगतो. नंबर 1 की स्टुडंटची अटेंडन्स. ओके, 7 दिवसाची स्टुडंटची अटेंडन्स आपल्याला सोबत ठेवायची असते. त्यासाठी काय करायचं, तुम्ही ज्याला आपण लँडस्केप आणि पोर्ट्रेट साईड असते, तर तुम्ही काय करायचे, आडव्या पद्धतीची हे करायची, लँडस्केप वगैरे तुम्ही काय करू शकता, न करता पोर्ट्रेट साईडने तुम्ही त्याची प्रिंटआउट काढू शकता. इथं तुम्ही सिरियल नंबर, नेम ऑफ स्टुडंट आणि त्याचे काय करायचे आहे, इथे 7 दिवसाची त्याची अटेंडन्स होईल या पद्धतीने तुम्ही कॉलम ठेवायचे आहे. आणि प्रत्येक दिवशी दुपारीच्या जे काही व्याख्यानं वगैरे होतात, तर त्या व्याख्यानांमध्ये काय करायचे, त्यांची अटेंडन्स घ्यायची. म्हणजे सगळ्यात प्रथम तुम्ही काय करायची, स्टुडंट अटेंडन्स ठेवायची. दुसरं आहे एक विशेष हिवाळी शिबिराचा एक सदिच्छा भेटीचा एक फॉर्म असतो. ओके, सदिच्छा भेटीचा फॉर्म असतो. तो भेटीचा फॉर्म मी तुम्हाला ऑलरेडी ग्रुपला टाकून देतो. तर सदिच्छा भेटीचा फॉर्म पण तुम्ही सोबत ठेवा. 3 ते 4 प्रतीमध्ये ठेवा, ती त्यांना व्यवस्थित लागती. ओके, त्याच्यानंतर तुम्ही NSSची डायरी भेटेल. आत्ता जी काही जिल्हानिहाय बैठक होईल त्या बैठकीत तुमच्या विद्यार्थी संख्येनुसार तुम्हाला डायरी भेटून जाईल. तर डायरी तुम्ही ठेवा. त्याच्यानंतर एक तुमची हिशोबाची डायरी पण ठेवा. ओके, कार्यक्रमाधिकाऱ्यांनी हिशोबाची डायरी ठेवा. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचं हमीपत्र घ्या. काय करा, विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं हमीपत्र घ्या शिबिरात सहभागी होण्याबाबतचं. तर एवढ्या डॉक्युमेंटची फाईल तुम्ही सोबत ठेवा. त्याचबरोबर तुमची कार्यक्रम पत्रिका एक 20-25 पेजेसपर्यंत किंवा 20-25 त्याच्या प्रती सोबत राहू द्या. प्रत्येक दिवशी कोणी ना कोणी गेस्ट येतं, त्यांना दाखवायला लागतील. गावातील कोणी पाहुणे असतील त्यांनाही दाखवायला लागतील. तर हे सोबत तुमच्या असू द्या. तसेच तुम्हाला काम करण्यासाठीचं आवश्यक ते साहित्य सोबत ठेवा. त्याच्यानंतर टेबल असेल, खुर्च्या असतील, बॅनर तुम्हाला लागतील. ओके, म्हणजे ज्याच्यावर बॅनरवर म्हणजे तुम्ही जे काही उपक्रम राबवणार आहे तर ते मध्ये तुमचा बॅनर पण हा आला गेला पाहिजे. ओके, सो बॅनर पण तुम्ही किमान 2 ते 3 बॅनर छापा. त्यानंतर तुम्हाला आवश्यक ते साहित्य ठेवा. जर तुम्ही स्वयंपाक वगैरे तिथेच बनवणार असेल आणि तुमचं सामान असेल तर ते तुम्ही स्वयंपाकाचं साहित्य पण तुम्ही सोबत ठेवू शकता. सतरंजी असतील, चटया असतील, या बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला सोबत ठेवायच्याच आहे. आता ओके, शिबिराची पूर्वतयारी झाली. शिबिरामध्ये काय करायचं तेही तुम्हाला सांगितलं. प्रामाणिकपणे सर्व उपक्रम दिलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार काय करा, राबवत चला. सरते शेवटी तुमचा निरोप समारंभ होतो. विद्यार्थी ज्याच्या त्याच्या घरी जातात. 7 दिवसाचं हिवाळी शिबिर झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, त्याचं ऑडिट करावं लागतं. तर ऑडिट करण्यासाठी विद्यापीठाचा जो काही फॉर्मॅट असतो त्या फॉर्मॅट पद्धतीने तुम्हाला बिलं काय करायची असतात, तयार करायचे असतात. शक्यतो तरी तुम्ही ₹500 किंवा ₹100पेक्षा जास्त रुपयाचा जो काही खर्च करताल तर त्याचे सगळ्यांचे बिलं तुम्ही काय करा, जपून ठेवा. ठीक आहे की भाजीपाला वगैरे त्याचे बिलं एवढे होणार नाही, पण त्याचे व्हाउचर तुम्हाला लागतील. काही आचारी तुम्ही दिला, आचार्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिलं, तर आचार्याचं बिल असेल, त्याच्या हाताखालच्या लोकांची मजुरी असेल, तर त्यांचे तुम्ही काय करू शकता, व्हाउचरवर सही करू शकता. ओके, सो या पद्धतीने बिलं आणि व्हाउचरची यादी तयार करून ठेवा. त्याची बिलांची फाईल व्यवस्थित तुम्ही तयार करा. तुम्हाला जवळजवळ मी म्हणेल की विद्यापीठ काय करणार आहे की 23-24 मध्ये किमान 50% रक्कम आपल्या PF MSc या अकाउंटला शेअर करणार. त्याची माहिती तुम्हाला आत्ताच्या जी काही जिल्हानिहाय बैठक होईल त्याच्यामध्ये दिली जाईल. सेल्फ फायनान्स युनिटला कदाचित त्यांच्या जे काही जुना अकाउंट असेल त्यामध्ये दिलं जाईल किंवा डायरेक्ट ऑडिट झाल्यानंतर पूर्णच्या पूर्ण रक्कम पण त्यांना कदाचित भेटू शकते. ओके, सो या पद्धतीने आपण शिबिराची पूर्णपणे माहिती बघितलेली आहे. आता आपण शिबिराची जी काही माहिती आहे तर ती प्रस्ताव कशा पद्धतीने भरायचा ती माहिती आपण बघूया. बघा, प्रपोजल भरण्यासाठी तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट BOD ऑनलाईनमध्ये जाऊ शकता. पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर BOD ऑनलाईनमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला BOD ऑनलाईनमध्ये लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कॉलेजचा पनकोड आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे.
बघा, लॉग इन केल्यानंतर तुम्ही या पद्धतीने तुमच्या बोर्डवर येतात आणि या ठिकाणी तुम्ही थोडंसं खालती स्क्रोल केलं म्हणजे तिथे तुम्हाला वरती प्रिन्सिपल सरांचं नाव, कॉलेजचं नाव वगैरे ते दिसेल. इथे NSSमध्ये क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट साईडला अगोदर इथे NSSचा डॅशबोर्ड तुम्ही चेक करा. ओके. सो या ठिकाणी तुम्ही NSSचं अगोदर रेग्युलर युनिटचं ॲप्लिकेशन भरलेलं आहे का नाही त्याची माहिती या ठिकाणी घ्या. त्याच्यानंतर इथे तुमच्या रेग्युलर स्टुडंटची जी काही लिस्ट आहे ती लिस्ट तुमची पूर्णपणे आहे का नाही ती त्याची खात्री करा. म्हणजे जर का तुमचं 100चं युनिट असेल तर तुमचं 100पैकी 100 विद्यार्थी त्याच्यामध्ये ॲड असले पाहिजे. त्यानंतर इथे तुम्ही स्पेशल कॅम्प प्रपोजलवर क्लिक करा. स्पेशल कॅम्प प्रपोजलवर क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला माहिती भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फिल NSS प्रपोजल कॅम्पवर क्लिक केल्यानंतर इथे ॲड न्यू बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडंसं खालती स्क्रोल करा. या ठिकाणी तुमची रेग्युलर युनिटची संख्या दाखवलेली आहे, जसं की या ठिकाणी 100 दाखवलेली आहे आणि स्पेशल कॅम्पसाठी तुम्ही किती विद्यार्थ्यांना नेऊ शकता, 50 विद्यार्थ्यांना नेऊ शकता. त्यानंतर इथे प्लेस ऑफ कॅम्प, तर इथे तुम्ही जे काही प्लेस आहे तर ते प्लेसचं नाव तुम्ही टाका. त्याच्यानंतर ते कोणत्या याच्यातलं आहे, जसं नगर असेल, दादरा नगर हवेली असेल, नाशिक असेल, पुणे असेल तर ते तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तालुका तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे तुमची जी काही डेट आहे ती डेट तुम्ही टाकू शकता, जसं की तुम्ही 30 जानेवारी 2024 टाकलं तर ओके. किंवा या ठिकाणी लगेच काय होणार आहे तर लगेच 5/2/2024 ऑटोमॅटिकली पुढची डेट येणार आहे. हाऊ टू रीच या ठिकाणी काय टाकायचं आहे ते तुमचं कॉलेजपासून तर तुम्ही शिबिरापर्यंत कसं जाताल. जसं सपोज आपण एक्झाम्पल घेऊया की मी इथे कॉलेजकडून डायरेक्ट ST स्टँड येवला. ओके, एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो. ST स्टँड येवला, येवल्यावरून डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, कोटमगाव रोड, ओके, किंवा कोटमगाव देवी टेम्पल, ठीक आहे, या पद्धतीने जाऊ शकता. कॉलेजपासून अंतर किती आहे, सपोज एक 15 किलोमीटर आहे. ओके. त्याच्यानंतर प्रोजेक्ट इन कॅम्प, म्हणजे जसं मी मागाशी सांगितलं होतं की पर्यावरणपूरक जनजागृतीपर उपक्रम असेल, स्वच्छता उपक्रम असेल, आरोग्यविषयक जनजागृती असतील, त्याच्यानंतर आणखीन ब्लड डोनेशन कॅम्प असतील, डॅम बिल्डिंग असतील, असे काही तुम्ही 7 उपक्रम या ठिकाणी टाकू शकता. त्याच्यानंतर स्ट्रेंथ इन कॅम्प, त्याच्यामध्ये तुमचे बॉईज किती, गर्ल्स किती, त्याच्यातले SC कॅन्डिडेट किती, ST किती, ऑदर किती, त्याचा आकडा तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचे जे काही कार्यक्रम अधिकारी आहे ते ऑलरेडी ते नेम ॲज पर येणार आहे. आणि नेम ऑफ लेडी टीचर, तुमचे लेडी टीचर कोण तुम्ही त्या ठिकाणी नेणार आहे तर महाविद्यालयातील एका लेडी टीचरचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही जे काही लेक्चर घेणार आहे 7 दिवसामध्ये तर 7 दिवसाचे 7 लेक्चरचे नावं तुम्ही या ठिकाणी टाकायचे आहे. जसं इथे नेम ऑफ पर्सन, सपोज आपण गृहीत धरूया की मी माझंच नाव टाकतो की AP बळे घेणार आहे. किती तारखेला घेणार, सपोज 30 तारखेपासून आपण चालू केलं म्हणून आपण त्याच दिवशी गृहीत धरू 30/1/2024. ओके. त्याच्यानंतर इथं टॉपिकवर बोलणार आहे ते सपोज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर इथे काय करा, लगेच ॲड न्यू करा. ठीक आहे. ॲड न्यू केल्यानंतर लगेच तुम्हाला 2 तारखेचं, 3 तारखेचं, अशा पद्धतीने तुम्ही 7 दिवसाचे काय करू शकता, 7 भरू शकता. जर तुम्हाला डिलीट करायचे, रिमूव्ह करायचे तर तुम्ही या पद्धतीने इथं रिमूव्ह बटनावर क्लिक करा, ते काय होतील, रिमूव्ह होतील. आणि सरते शेवटी तुम्ही काय करा, इथे सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. ओके. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा प्रपोजल काय होणार आहे, सेव्ह होणार आहे. काय होणार आहे, तुमचं प्रपोजल सेव्ह होणार आहे. प्रपोजल सेव्ह झाल्यानंतर त्याची तुम्हाला काय करायची, प्रिंट काढायची आहे. त्या प्रिंटवर कार्यक्रम अधिकारी आणि तुमच्या प्राचार्यांचा सही शिक्का घ्यायचा आणि ते काय करायचं, अपलोड करून द्यायचं आहे. ठीक आहे. अपलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲड स्टुडंट फॉर कॅम्प या पद्धतीने तुम्हाला येतील. इथे तुमचे काय होतील, रेग्युलर ॲक्टिव्हिटीचे स्टुडंटची तुम्हाला 100 जणांची यादी या ठिकाणी दिसेल. आणि त्याच्यानंतर खालती तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी तुम्हाला त्याच्यामध्ये सिलेक्ट नाव ऑप्शन येईल. ओके. त्या प्रत्येक व्यक्तीच्या समोर, विद्यार्थ्यांसमोर तुम्हाला सिलेक्ट ऑप्शन येईल. तर ते सिलेक्ट ऑप्शन समोर ते विद्यार्थी काय करू शकता, इथे तुम्ही टिक करू शकता. असे तुम्ही 50 विद्यार्थी निवडले तर ऑटोमॅटिकली खालती काय होणार आहे, 50 विद्यार्थ्यांची यादी निर्माण होईल. पण हे प्रपोजल भरण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, क्वार्टरली रिपोर्ट तुम्हाला भरायचे आहे. आता ऑलरेडी यांच्याकडून काय झालेलं आहे, क्वार्टरली रिपोर्ट पूर्णपणे भरले गेलेले आहे, म्हणून काही टेन्शन नाही. पण तुम्ही ज्यावेळेस माहिती भरणार आहे तर तोपर्यंत तुमचे किमान 2रा क्वार्टरली रिपोर्ट, 3रं क्वार्टरली रिपोर्ट तुमचं भरून झालं
पाहिजे. जर तुम्ही जानेवारी महिन्यात प्रपोजल भरणार असेल, तसं भरण्याचं अलाउडच नाही आहे. पण जानेवारी महिन्यात ज्यावेळेस भरायला जाईल त्यावेळेस डिसेंबर संपेल, तर त्यावेळेस तुम्ही चौथं क्वार्टरची माहिती तुम्हाला भरली गेली पाहिजे. ओके, म्हणजे क्वार्टरली रिपोर्ट भरण्यापूर्वी तुम्ही या पद्धतीच्या काय करा, बाबी नोंद करा. ठीक आहे, म्हणजे विद्यार्थी संख्याही ॲड करा आणि बाकीच्या गोष्टी पण काय करू शकता, तुम्ही ॲड करू शकता. सो या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, विशेष श्रम संस्कार हिवाळी शिबिराचा प्रस्ताव तुम्ही भरू शकता. आणि प्रस्ताव भरल्यानंतर लगेच काय करा, अपलोड करा, जेणेकरून विद्यापीठाकडे आल्यानंतर विद्यापीठ तुम्हाला सँक्शन लेटर हे देऊ शकेल. ओके, 20 डिसेंबरच्या आत हे प्रपोजल काय करा, ऑनलाईन पद्धतीने भरा. काही शंका असेल तर विद्यापीठाच्या तुम्ही लँडलाईन नंबरवरती संपर्क तुम्ही साधू शकता. सो प्रपोजलही भरायचं कसं, कॅम्प कशा पद्धतीने घ्यायचा, याची पूर्वकल्पना तुम्हाला दिलेली आहे. की माझ्या मते की नवीन कार्यक्रम अधिकाऱ्यांना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही असं मला तरी वाटतंय. ओके, सो प्राध्यापक मित्रांनो, तुम्हाला काही महत्त्वाच्या शंका असतील तर निश्चित मला तुम्ही फोन करूनही विचारू शकता. तुमच्या शंकांचं निरसन करण्याचं काम हे केलं जाईल. अदरवाईज तुम्ही विद्यापीठाशी देखील संपर्क साधू शकता. सो प्राध्यापक मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या शिबिरासाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.